नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज. आता आपण कालापेनी या ठिकाणी आहोत. या ठिकाणी लहान मुलांच्या चित्रकलेची स्पर्धा चालू आहेत. आपल्यासोबत काही कालापेनीचे कार्यकर्ते आहे, पण त्यांच्याकडे थोडक्यात जाणून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार. काय ओळख सांगाल आपली? रश्मी पांढरेवाला, मी कलापेनीतील कार्यकर्ता आहे. बरं, काय सांगाल या ठिकाणी चित्रकला स्पर्धेचं आयोजन आहे? चिमुकली मुलं आहेत. हल्ली काय झालेलं आहे की मुलांना बाहेर म्हणजे त्यांना एक्सपोज व्हायला कुठेही स्कोप नसतो. बरं. डिजिटलमुळे ते सारखे मोबाईलमध्येच असते आणि चित्रकला म्हणजे त्यांच्या कलेला, गुणांना आणि बुद्धिमत्तेला वाव असतो. बरं. त्यामुळे ते डेव्हलप होतात. बरं. आणि एकाग्रतेने ते आणि आजचा जो विषय दिलेला आहे तो पर्यावरणाचा एक विषय आहे. माझी आवडती खेळणी एक आहे आणि दुसरा माझा आवडता प्राणी आहे. म्हणजे मुलांना जे आवडते थोडक्यात तेच विषय दिले. अगदी मुलांच्या जिव्हाळ्याचे. तेव्हा मुलं एवढे तल्लीनपणे आणि सकाळी एवढी थंडी असून सगळं असूनही मुलं एवढी, आताही बघा तुम्ही सगळे बघू शकता तिकडे की म्हणजे एकाग्रतेने ते चित्र काढतात. बरं, नक्कीच. कालापेनी या ठिकाणी दरवर्षी अशी एक छान अशी स्पर्धा होती. नक्की याच्यामधून काय संदेश जातोय समाजामध्ये? संदेश समाजामध्ये हा जातोय की मुलं जे आहे ते मुलांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट जे म्हणतात ती हे वेगवेगळ्या प्रकारे असतात. म्हणजे मुलांनी खेळायला पाहिजे, चित्र काढायला पाहिजे आणि चित्रकला म्हणजे तुमच्या मनातल्या भावभावना या व्यक्त होतात आणि त्यामुळं मुलांच्या बुद्धिमत्तेत, शांततेमध्ये नक्कीच फरक पडतो. नाही तर मग ते विनाकारण ते धावत पळत असतात. आता व्यवस्थित राहतात. ओके मॅडम, धन्यवाद. आपण थोडक्यात पाहू शकता की लहान मुलं आहेत, खूप छान चित्र काढले. या ठिकाणी पाहू शकता. थोडंसं पुढे या आणि मला दाखवले कोणतं चित्र आहे. काय नाव आहे तुझं? अद्वैता विशाल कुलकर्णी. बरं, चित्र दाखव असं. हां, कोणतं चित्र काढलं आहे? रंगीत खेळणी. थोडक्यात माझी खेळणी हा जो एक विषय आहे त्याला अनुसरून चित्र काढले. खूप छान. तुझ्या घरी टेडी बेअर आहे का? टेडी बेअर आहे, मग त्यामुळे तू लक्षात ठेवलं तर कसं चित्र काढायचं आहे. बरं, कोणती शाळा आहे तुझी? बालविकास विद्यालय. आणि कितवीला आहेस तू? ओके, छान. आत्ता आपल्यासोबत एक मुलगा आहे. त्याचं जे चित्र आपण पाहिलं तर आपल्याला वाटून फोटो आहे की काय, जसं मोबाईलमध्ये फोटो असतो हुबेहूब अतिशय छान चित्र काढलेले. रंगसंगती पहा, अत्यंत असं जिवंत मासा असल्यासारखं एक दिसतंय. मला नाव सांग तुझं. अनय. आणि शाळा कोणती? पोद्दार. आणि कितवीला आहेस तू आत्ता? चौथी. बरं, आता हे जे ड्रॉइंग तू काढलं आहे म्हणजे कसं तुला सुचलं, कसं काय? तर तू आधी पाहून आला होतास असं काय? मी विचार केलेला आधी असं बघून. बरं, आणि हे प्रॅक्टिस कशी केली तू? घरी सारखं काढून. ओके, आणि ड्रॉइंग टीचर कोण आहे तुला? कोमल काकू. बरं, आणि मुख्याध्यापक प्रिन्सिपलचं नाव सांगता येईल तुला? बरं, राहायला कुठे आहेस तू? इथं तळेगाव लेकशोरमध्ये. ओके, तळेगाव दाभाडे येथे असणाऱ्या लेक शोर या सोसायटीमध्ये राहणारा विद्यार्थी आहे. अतिशय छान असं चित्र काढलं आहे. पुन्हा मला एकदा पाहूशी वाटतं. आपण पाहू शकता की एवढं हुबेहूब वाटतं आहे की त्याचा डोळा पहा किंवा रंगसंगती पहा. खूप छान असं चित्र आहे. म्हणजे चिमुकल्यांना कुठेतरी एक वेगळा आनंदसुद्धा या ठिकाणी मिळताना पाहावयास मिळत आहे. नाव आपलं राहिलेलं बघा.